बांधवांना विनंती की खाली बसावं. सगळ्यांना सगळे जेवढे धन्यवाद. सर्व कार्यकर्त्यांनी आता खाली बसा. आज या ठिकाणी आपल्या जळगाव जिल्हा जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आणि पहिल्याच टर्ममध्ये पहिल्याच वर्षी ज्यांना संसद रत्न या पुरस्कारांना गौरव करण्यात आला अशा स्मिताताई वाघ ज्या आमच्या कौटुंबिक सदस्य पण आहेत. आणि मला अभिमान वाटतोय की आज आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आज जळगाववरून गेले 10 तासाचा प्रवास करून खास आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आल्या. सर्वप्रथम मी खानदेश एकता मंच आणि कानबाई माता उत्सव समितीच्या वतीने मी त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो. केसरीताई पलांडे इनामदार याही 10 दिवसात हे सगळं प्लॅनिंग केलं. आम्हाला वाटलं नव्हतं, परंतु त्या मातेचा आशीर्वाद आणि सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्याचबरोबर तुमचं असलेलं कानबाई मातेवरचं प्रेम याच्यामुळं आज ही प्रचंड मोठी गर्दी झाली. हा उत्सव मोठ्या संख्येने या ठिकाणी संपन्न होतोय. त्याबद्दल सर्वांचं आपलं कौतुक करावं तेवढं. खासदार स्मिताताई वाघ यांचा सन्मान या ठिकाणी देत आहे. साडी चोळी आणि खणानाच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. त्या सन्मानाचा स्वीकार आदरणीय स्मिताताई यांनी करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. त्यानंतर आदरणीय जयश्रीताई पलांडे भाजपच्या झुंजार नेत्या यांचाही सन्मान महिला मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. पलांडेताईंचा होतोय त्या सन्मानाचा स्वीकार त्यांनी करावा अशी मी विनंती करतो. त्यानंतर मंडळाच्या वतीने आणि समितीच्या वतीने होतोय त्याचा स्वीकार भैरवताईंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि पुढे कृपया डीजे बंद करा. मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. आज या ठिकाणी थोडं शांत राहा. स्टेजवर थोडं शांत. आज या ठिकाणी आई माता कानबाईच्या उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी खानदेशी मेळावा आणि उत्सव साजरा होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित जळगाव जिल्ह्याच्या खासदार आणि महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या समवेत आपल्या सगळ्यांची खानदेशाची मुलगी आणि आमच्या पश्चिम महाराष्ट्राची सून भैरवी पलांडे या ठिकाणी आहेत. या ठिकाणी उपस्थित उत्सव समितीचे सर्वच पदाधिकारी मुद्दामून ताईंना भेटण्यास दादासाहेब खराटे आणि मंचावरील सर्व सन्मान्य अतिथीगण ज्यांनी या ठिकाणी हा उत्सव साजरा केला आणि त्यासाठी अतोनात श्रम घेतले त्या सर्व उत्सव समिती पदाधिकारी आणि माझे जावई रवींद्र पाटील. त्याचप्रमाणे आपण सर्वच आता तुम्ही माझे कोण लागता. तुम्ही सगळे माझे सोयरे आहेत, खानदेशी सोयरे आहेत. आणि म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा शिरूर तालुक्याच्या जनतेच्या वतीनं खरं पाहिलं तर हा एक ऐतिहासिक दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण शिरूर तालुक्यामध्ये अनेक वर्ष आम्ही जेव्हा सातत्यानं भ्रमंती करतो परंतु की भैरवी आपल्या तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये खूप जळगावचे धुळ्याचे खानदेशातली लोक आहेत. त्यांचं एकत्रीकरण लोकांना एक दिलासा मिळेल आणि म्हणून खरं तर या ठिकाणी रवींद्र पाटलांच्या मनात आलं आणि त्यांनी ही कल्पना ही काही लोकांच्या पुढे मांडली
त्याप्रमाणे या ठिकाणी पहिल्यांदाच शिरूर तालुक्यामध्ये हा ऐतिहासिक खानदेशी उत्सव, कानबाईचा उत्सव साजरा होताना मला मनापासून आनंद वाटतो. पुढे जाऊन आपल्या बिगिनी होऊ, परंतु माहित नाही, कदाचित तुमच्या सगळ्यांचं एक थोडस जिव्हाळा असेल किंवा तुमच्या लोकांच्यासाठी की काय होईना ताई माझ्या बहीणबाई झाल्या असतील आणि ह्या तालुक्यामध्ये तुम्हाला दिलासा देण्याचं काम, तुम्हाला आधार देण्याचं काम आणि तुम्हाला जिव्हाळ्याचं नातं, कौटुंबिक नातं तयार करण्याचं काम या विवाहाच्या माध्यमातून होणार असेल असं कानबाईच्याच मनात असेल. आणि म्हणून की काय, भैरवी ह्या माझ्या धाकट्या सुनबाई झाल्या आणि शिरूर तालुक्यात सुनबाई झाल्या. खरं पाहिलं तर या ठिकाणी विविध पक्षाचे लोक आहेत, परंतु खानदेश म्हणून आपण सर्वजण संघटित होऊन एकत्र आलात ही खरं अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून शिरूर मी आपल्या सगळ्या खानदेशी लोकांचं आणि खेळावा पुढच्या वर्षी आपण निश्चितपणे ताई पुन्हा घेऊ, ताईंची वेळ घेऊ. आणि या ठिकाणी म्हणजे माझा अंदाज आहे की चंदननगर, वडगाव शेरी, वाघोली आदी म्हणजे दौंड सगळ्या जिल्ह्यातलं पाहिलं तर नाही म्हटलं तर एक 4-5 लाख खानदेशी लोक या जिल्ह्यामध्ये आहेत. त्यांचा एक ऐतिहासिक वेळ आपण घेऊ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस ही आमची शिरूरवासियांची आणि पुणे जिल्ह्याची आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी फक्त मी ताई पाहुणे आल्यात, आपल्याकडे जास्त वेळ घेत नाही. या सगळ्या कार्यक्रमांसाठी मी तुम्हाला निमंत्रित करेल, तर सगळ्या समस्यांनी अडचणीसाठी निश्चितपणे आम्ही सर्वतोपरी मदत करण्याच्या वतीनं आणि आमच्या पलांडे कुटुंबियांच्या वतीनं पाटील कुटुंबाचे निश्चितपणे करू. रवी पाटील हा माझा कार्यकर्ता होता आणि जेजूला गेलो तेव्हा मी रवीला म्हटलं, रवी आणि लवकर लाडू दे. तो म्हटला ताई तुम्हीच ठरवा, तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा. आणि मला त्याला असं वाटलं की दोघं बरोबर माझ्या जेजुरीला आले होते, कदाचित जेजुरीच्या आणि पहिल्याच वर्षी ज्यांना अभ्यासू कामामुळे संसद रत्न पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी आपल्या सर्व खानदेश बांधवांच्या वतीने ताईंना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांना विनंती करतो, सगळ्यांची मराठीतून भाषणं झाली, सगळ्यांनी मराठीतून शुभेच्छा दिल्या. ताईने मी विनंती करेल की त्यासनी आयराणी आणि जेथे खानदेश तेथे आम्ही आणि जेथे कमी तेथे खानदेश. खानदेश कमी वरणपट्टी, वाघारी भाजी आणि शेवणी भाजी. कसा आवाज करस? सात पावली 3 पावली मी कसे झालंच. खरं मला माहिती आहे आज कानबाईचा उत्सव, जळगावचे सगळे कार्यक्रम सोडून मी आज फक्त आणि फक्त पिरंगुड आणि शिक्रापूरसाठी इथं आले. कारण जर ठरवलं तर खानदेशचा नगरसेवक होऊ शकतो, खानदेशचा आमदार होऊ शकतो. आणि तुम्ही सगळे आपलं घरदार सोडून पुण्यामध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने इथं आलात, पण तुम्ही जी एकजूट दाखवली या सगळ्या माध्यमातून, त्यामुळे जय खानदेश सगळ्यांसाठी. माणूस अतिशय प्रेमळ आहे आणि इतका आत्मीयता आणि प्रेम जे आज मी आज खासदार आहे ते फक्त यांच्या सगळ्यांमुळे. हे सगळे तुम्ही बऱ्याच जण मला प्रचार येतात ना, मतदान येत होतात, कुठली अपेक्षा बी नव्हती आणि काही कोणी सांगायची गरज बी नव्हती. स्मिताताई उभी आहे, आपलं जाणं कर्तव्य आहे आणि बटा उठतात आणि जळगाव सभा जटे नातेबंधू होतात त्याला फिरणार की नाही. मग तुम्ही जर इथला विश्वास ठेवीसान मला खासदार करले तर मी कसं काय कमी नसू, मी खानदेशनी ना. जास्त नाही वरीच होई जातस, 10 वरीच होई जातस, पण तुम्हाला वय तुम्हाला प्रेम कोटी जे खासदार बनू तर मला मी काम होतं भाऊ काय काम करा ना. हा जनता आम्ही सोड निवडायचं सण आठे पडारच, मग यसना करता काम करणं आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य करत मला माहित नव्हतं मी संसद
म्हणा ताई आम्ही तुम्ही म्हणे संसदरत्न पुरस्कार द्यावा नाही. म्हटलं मी तर काही अर्ज करेल नाही. म्हणे आणि अर्ज करायला काम नाही. तुम्ही वरीच माझे काही कामे करले ना तुम्ही 100% अधिवेशन अटेंड करेल. सगळे कमिटी दौरे अटेंड करेल. बघा कमिट्या तुम्ही दौरा त्या बी करेल. सगळ्यात जास्ती प्रश्न महाराष्ट्रात तुम्ही उचलले. म्हणजे कोणतंच काम आपण बाकी ठेवलं नाही. आणि सर्वांना आपलं पट असतं स्वप्न काय होतं याद आहे का तुमले का नाही जण याद पडे घ्या याद आहे का अरे पाडे सर धरण त्यानंतर 30 वर्ष आपण संघर्ष करा ना कितना आंदोलन करा आपल्या 2-3 पिढ्या खपे आहेत पण आपले काही धरण भेटे नाही. त्यानंतर तुमच्या स्मिताताला निवडणं पडणं अस्मिताला खासदार जसं दिल्लीला राहणं पडणं तेव्हा आपले धरण आपलं फायनान्शियलला जायचं 859 कोटी मंजूर होणार आणि तुम्ही कृपामुळे आणि आपण तर खानदेशला लोक आहेत. खानदेशला शेतकरी अगर जीवन ठेवणार होईल तर आपले पाणी लिहिणं पडेल. आपल्याकडे बसेस आहे आपल्याकडे रेल्वे आहे आपल्याकडे नॅशनल हायवे शेतच पण आपलं धरण काही होतं नाही. पण पुन्हा सकाळमुळे आता धरण मी सांगतो तुम्ही 3 वर्ष आपण पुढे करतो आणि आपल्या अंबड तालुक्याला नाही जळगाव जिल्ह्याला सुद्धा उपलब्ध करतो. खरं म्हणजे खूप आनंद वाटतो की तुम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये येऊन सगळे खानदेशातले पण तुम्ही आदर चालता उत्सव साजरा करणार हे मनाकरता मोठी अभिमान निवडते. मला अभिमान वाटेल की पुण्यासारख्या सिटीमा कोथरूड जा पिंपरी चिंचवड जा किरकोळ जा चाकण जा आणि आता शिक्रापूर आणि हा शिक्रापूर गर्दी नक्की सध्या मला इतका आनंद होईना की एवढी गर्दी मी पडत नाही आणि पूर्ण शब्द दे पूर्ण तुम्ही तुमचा वेळ काढून आम्हाला
धुरमदनी धुरवर ईश्वर वरदे ओ तारक संजीवनी जय देव जय देव. कानबाई माता की, कन्हैया राजा की. चला पुढे चला. बोला कानबाई माता की, कन्हैया राजा